इस तरह हमारे समाज के किसानों पर हो रहे अन्याय बर्दाश्त किया नहीं जाएगा। झूठे केस दर्ज करा के हमारे माता बहनों पर इस तरह जुल्म किया जा रहा है। किसी भी हालात में यह जुल्म खत्म करवाओ। मारसे गोर बंजारा भाई बहन जय सेवालाल। मग आज एक असो गंभीर विषय आपने मुंडांग मांडरो छू। कृपया करण उपरतम से ध्यान दो। सोलर प्रकल्पेर कंपनी ई गोर बंजारा समाजेर शेतकरी किसानेर 1200 एकरपेक्षा जास्त खेतीर जमीन हडप कर मेली छ। चाळीसगाम तालुका माहीर शिवापूर आणि बोर्डरे तांडेमाहीर बंजारा समाजे खूप मोठो अन्याय हे मेलो छ। शेतकरी बचाव कृती समितीर माध्यमे माहिती लारेर 7 वर्षेती हमारी याडी बहन बंजारा समाजी आंदोलन उपोषणेर माध्यमे माहिती आवाज उठायर प्रयत्न किदे छ। पण ये लोग आणि बाकी जो दलाल लोग छ ओने पर अन्याय किदे छ। अन्यायेर विरोध में आवाज उठारे छ कारण हमारी याडी बहने आंदोलन करे वाले आपने बूढ़े पाड़े 60, 65, 70, 75, 80 वर्षेर डोकरी डोकरा एनु पर दरोडा सरीके खोटो गुन्हो दाखल करतानी एक मिना जेलेम रकाडेच। आत्रा मोठो अन्याय हे मेलोच तरी विषय पर समाजेर कोई सामाजिक आणि राजकीय नेता ध्यान कोण देरेच। ही सेती मोठी शोकांतिका आणि लज्जास्पद वाटतेच। जे समाजेर संघटन मजबूत छ वो समाजेर प्रश्न छुटरे जको आपण सारीच देखरेचा। समाजेर सारी संघटनारे नेता राजकीय पुढारी हेनून मार हात जोडन विनंती छ की उशिरा का होईना सोलर प्रकरणेर गांभीर्य समजन लेन आपणे समाजेर शोषित पीडित शेतकरी न्याय मळान देसारू सारी हेन एकजूट जकाणू ही काळेर गरज छ। चाळीसगाम तालुकार सोलर प्रकरणी विषयी बहुधा सैन कमी अधिक थोडीफार माहिती जरूर छ। एकदनेम सारीन माहिती म्हणू ही शक्य छनी। जीव धोक्याम घालन बलाढ्य शक्ती विरोधम लारेर 7 साल येती अविरतपणे सोलर पीडितेर शेतकरीर न्यायरो लढा लढतू वणा खूप सारी आचेबला अनुभव शेतकरी बचाव कृती समितीन आयच। शेती वाईट अनुभव म्हणजे समाजमय राजकीय पुढारी हेनुरो आयो। काही नेता पुढारी साथ दिने खरो पण जना वरून मालम पडो की ही तो देशर मोठी शक्तीच बलाढ्य शक्ती विरोधम जर लढणूच तो जना काही डरपोक पुढारी होटसर गेच ही शोकांतिकाच। वो शेतकरी बचाव कृती समितीर साथ छोड़ दिने परंतु काही स्वार्थी लालची बैमान लोग सोलर कंपनी वाले ती हात मिळवणी करतानी वोज आपणे समाजेन विरोध करच। ठीक छ समाजेम आचेबला लोक रेवच समाजे मैस लढते बेटे तो काही समाजेर मने सारखे होच करतानी आपणे दात आणि आपणो जोट। मराठी भाषा में एक म्हणच झाकली मूठ 1.25 लाखाची भियाओ। चाळीसगामेर सोलर प्रकरण वाटाचं वत्रा सोपा छे। खुले आम कायदा पगेहेट दाबतानी साम दाम दंड भेद नीतीरो अवलंब करतानी राजकीय आश्रय हेठ बेकायदेशीररित्या गैरमार्गेती समाजेरी 1200 एकरपेक्षा जास्त जमीन माती मोल भावेमय ये लोक लेमेलेच हडप कर मेलेच। अक्षरशः 7 वर्ष 3 वेळा शासनेन चौकशी अहवाल सादर वेतानी भी हाल न्याय छे। पेलो अहवाल आपणे समाजेरो मंत्री संजय भाऊ राठोड येनूर आदेशेती अहवाल सादर वेईच। अहवालेर अनुषंगेती कारवाई करे टाइमेन मंत्री संजय भाऊ राठोड हिम्मत दकाळ कोणी सको कारण कारवाई न करणू करतानी ओ टाइमेरो मुख्यमंत्री संजय भाऊ राठोडे पर राजकीय दबाव लायो। ही बात खुद संजय भाऊ राठोड शेतकरीन केतानी हात झटक दिनो छ। येन साक्षीदार आपणे राकेश भाऊ माजी खासदार हरिभाऊ राठोड ओंकार आबा मारुती भाऊ राठोड आणि इतर जे मंडळी छ। दुसरो अहवाल परस्पर आयुक्त स्तरे पर जाईच। तिसरो अहवाल SIT चौकशी पुरता मुंबईमय आंदोलन किदे व मागणी रे अनुषंगेती महाविकास आघाडी सरकारेर मैर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात येनूर आदेशेती जिल्हाधिकारी मार्फत चौकशी वेतानी सविस्तर अहवाल शासनेन सादर वेवेच। अहवालेम सारी कायदेशीर बेकायदेशीर बाबी स्पष्ट नमूद करीच। चौकशी अहवालेर शासन कारवाई करनू ये दुर्दैवी मागणी सारू आंदोलन करेवाळे आपने बुढ़े पाड़े 60, 65, 70, 75, 80 वर्षेर डोकरी डोकरा हेनु पर दरोडा सरीके खोटो गुन्हो दाखल करतानी एक महिनाभर जेलेम रकाडे छ।
આપણે याडी भेन येनुरो साज वतारतानी अपमानास्पद वागणूक देमेलेच शेतकरी सारू का लढरेचो करतानी जेलेम घालीच भिया हो आखे जगेमाई न घड्याळो निंदनीय असो अन्यायकारक प्रकार 40 गामेम આપણે સમાજેસોબત ઘડો એવું છે મીનાભર જેલેમ રેર બાદ બડે મુશ્કેલીથી જામીને જેલેર ભાર આયર બાદ બી ખોટો ગુનેમય જેલેમ ઘાલેર વિરોધેમ નિષેધ મોરચાર તૈયારી ચાલू असताना परत पोलीस प्रशासनावर मदतीથી एमपीडीए कायदेमय अटकातानी वर्षभरे सारू स्थानबद्ध करेरो कुटील डाव आखेम आयतो राजकीय दबाव लादतानी हमार समाजेर मुस्कटदाबी करेर पुरेपूर प्रयत्न करे मायचं नेमका ये दरम्यान गोदरी कुंभेरी तयारी चालू होती संत श्री गोपाल चैतन्य महाराज व आपणे साधू संत मंडळी कुंभेर प्रचारे निमित्त चाळीसगाम आय जनासारी वयोवृद्ध पीडित महिला पुरुष शेतकरी मळण अन्यायबाबत गोपाल महाराजेन से घटनाक्रम संभळाय आणि कहते की हमारे परेरो खोटो गुनो होटो लेतानी न्याय न मळवतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येनून हम गोदरी कुंभेमय प्रवेश कोणी करेदा सोलर पीडित शेतकरीर अन्यायकारक वेदना सांभळन गोपाल महाराज अत्यंत दुःखी वेगे आणि दुःखी हेतानी प्रतिक्रिया व्यक्त किदे की ओसदन तालुकार आमदार मंगेशदादा चव्हाणेर संतापेमय कड़वे शब्दम सुनातानी महाराज कहते कि इस तरह हमारे समाज के किसानों पर हो रहे अन्याय बर्दाश्त किया नहीं जाएगा। झूठे केस दर्ज करा के हमारे माता बहनों पर इस तरह जुल्म किया जा रहा है, किसी भी हालात में यह जुल्म खत्म करवाओ। आशे शब्देम सुनायर बाद आमदार मंगेशदादा चव्हाण शपथ लेतानी गोपाल बाबान वचन दी हिचं की खोटो केस मागे घ्यायला लावून सोलर पीडितांना न्याय मिळवून देतो। गोदरी कुंभेमाई शेतकरी आंदोलन करेवाळाचं ही माहिती कळताच रामेश्वर भाऊ नाईक फोने पर माहिती लेन आश्वासन दी हिचं की कुणचे भी हालतेम खोटो गुनो होटो लेन लगातानी शेतकरी न्याय मळान देर जबाबदारी हामलाचा तम कुणसो भी चुकीरो प्रकार करणू न करतानी के मायचं दुसरे तिसरे दन आमदारेर सोबत कृती समितीर भेट घडान दे सारू बंजारा सेनार अध्यक्ष कांतीलाल भाऊन रामेश्वर भाऊ 40 गामे मेलोतो आमदारे सोबत जना पेलीवणा चर्चा वेती जना रामेश्वर भाऊती आमदार फोने पर बोलन करान देर बाद आमदार सुद्धा आश्वासन दी हिचं की खोटे गुन्हे मागे घ्यायला लावून सोलर पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतो। गोदरी कुंभेर समिती रे साधू संतेनं दे हेव शब्दप्रमाणे न्याय मळान दे सारू आमदार सोतारे अध्यक्षतामय प्रांताधिकारी स्तरे पर प्रशासकीय बैठक लगायर खरो पण सात बैठकीपैकी एकही बैठकेम आमदार स्वतः उपस्थित न रहेमुळे कंपनीर प्रतिनिधी प्रांत साहेबेन जुमाने कोणी जमिनीवर योग्य एक समान मोबदला देर प्रस्तावे पर सुरुवातीर एक दी बैठकेन सकारात्मक चर्चा ही परंतु कंपनीर जबाबदार व्यक्ती नोटीस काढतानी भी बैठके न आयर कारण आमदारेन एश मळो कोणी कंपनी वाले मालकेन दिल्ली रे मोठे नेतारो राजकीय आश्रय रे मुळे कथित तरी आमदारे पर राजकीय दबाव आवगो वेणू असो अंदाज करतानी आमदारेर केणू हेव की प्रकरणेर मार्ग काढे सारू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबे सोबत बैठक गरजेचं वेळोवेळी शेतकरी बचाव कृती समिती ही गोपाल महाराज सहित श्याम महाराज फुलसिंग बापू आणि रामेश्वर भाऊ येंदून से वातेर कल्पना देते आयचं रामेश्वर भाऊ स्वतः फडणवीस साहेब सोबत बैठकेर वेळ लेर हमी लेतानी आमदारेन फडणवीस साहेबेर नामे ती पत्र काढेन लगाय ओरनुसार आमदार पत्रव्यवहार करी हिचं परंतु फडणवीस साहेबेर सोबत बैठकीर वेळ न मळेर कारणे ती प्रकरण प्रलंबितच मध्यंतरी लार सह्याद्री अतिथीगृह मुंबई फडणवीस साहेबेर सोबत समाजेरी मीटिंग हे वाढ परंतु काही कारणास्तव फडणवीस साहेब ऐवजी मंत्री गिरीश भाऊ महाजन येंदूर सोबत बैठक ही थी वो बैठकेमय प्राध्यापक फुलसिंग बापू सोलर प्रकरण विषयी प्रश्न उपस्थित किदे
जना गिरीश भाऊ महाजन साहेब आश्वासन दिने की लवकरच बैठक लावू, परंतु बैठक काही लेम आई कोणी आणि आप आचारसंहिता लागी. आचारसंहिता लागे रांग 10 ते 12 जण आंगाडी भीमराव जाधव आणि शिष्टमंडळ मुंबई जान महाजन साहेबेर भेट लिदे. जना महाजन साहेबेरो केणू हेव की आचारसंहिता लागीचं तर बैठकीला आम्हाला थांबता येणार नाही, त्यामुळे मंत्रालयातील सचिव स्तरावर बैठक लावायला सांगतो. परंतु सचिव स्तरेपर हाल बैठकी लागी कोणीचं आते तणी आन सोलर प्रकरण अटकी हीचं. असे परिस्थिती विशेष करताना भाजप पक्षाची जुडे हे आपले समाजेर नेता हेनून पुढाकार लेणू जास्त गरजेचं. बाकी गोदरी कुंभ समिती हाल बी भक्कमपणे शेतकरी सोबतचं.